रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी उतारनी तोहा विठ्ठल
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम पहाती गवळणी पहाटे गवळ पहाती गवळणी पहाटे गवळ तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने पहाती गवळणी पहाटे गवळ पहाती गवळणी पहाटे गवळ तवती पालती दुधानी पालती दुधानी गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने गवते पालते दुधाने मनती नंदाचिया पोरी मनते नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरी मनते नंदाचिया पोरे आदि चोरी केली खरे 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 जाई हरे नासी जावेला नाचे जाई हरे नासी जावेला नाचे हे दुसरिया दुसरिया नोरे दुसरिया ऐसे नोरे दुसरिया ऐसे नोरे दुसरिया ऐसे नोरे दुसरिया ऐसे मनती नंदाचिया पोरी मनते नंदाचिया पोरे मनती नंदाचिया पोरी मनते नंदाचिया पोरे आदि चोरी केली खरे आदि चोरी केली खरे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे सवे तुकया बेला सगळे तुकया बेला सवे तुकया बेला सगळे तुकया बेला अवगुणा आदिला त्याने अवगुणा आदिला आले अवुणा राजाने अवुणा त्याने अवगुणा आले राजाने अवुणा आलिला सवे तुकया बेला सगळे तुकया बेला सगळे तुकया बेला अगुणा आदिला त्याने अगुणा आदिला आले अगुणा आलिला जाने अगुणा आलिला जाने अगुणा आलिला जाने अगुणा आलिला नंदाचिया पोरे नंदाचिया पोरे नंदाचिया पोरे नंदाचिया पोरे चोरी केली खरे आदि चोरी केली खरे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे आदि चोरी केली करे आज कुमार 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 कुमार
Hallelujah.
हरी पाहते गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे त्यावी नहे नासी नव्हे दुजिया सियाईसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला त्याने अगुणा आणिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली करे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगळे करी दंडवता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी सालावाद प्रमाणे म्हणजे वर्ष 25वा आहे आपला अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहातले ती काल्याची सेवा आहे अर्थात 8व्या दिवसाची ही सेवा काल्याच्या प्रसादाच्या द्वारे अखंड हरिनाम सप्ताहाची आपली सांगता आपण मागचे 7 दिवस आजचा 8वा दिवस आजचे सकाळी पाठीचा काकडा आणि खालील ही सेवा आणि त्यानंतर महाप्रसाद एवढे कार्यक्रम बाकी आहेत आता त्यातला एकच कार्यक्रम तुमच्या दृष्टीने अजून मोठा म्हणजे महाप्रसाद आहे तर कीर्तनामध्ये आता काय जास्त कीर्तन करावं तर तुम्हाला ऊन लागतं तर त्याच्यामुळे नाहीतर 2 वाजता चालू ठेवलं असतं तुम्हाला किती ऊन लागतं हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत उरकण्याचा प्रयत्न करतो कारण कीर्तनापेक्षा तुमची सेवा जास्त महत्त्वाची वाटते मला गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपल्या हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर माधवनगर ट्रस्ट यामार्फत होत आहे आणि 25 वर्षापासूनची ही अविरत सेवामध्ये 1 वर्ष
कोरोनामध्ये खंडित झालेली तशी पाहिली तर कारण ते सगळीकडेच बंदच होते, सगळेच बंद होते, त्याच्यामुळे त्याला काय अडचण हे होत, सगळीकडेच अडचण होती. परंतु आणि पण ही कीर्तनाची अखंड हरिनाम सप्ताह नंतर सुरू झाली. त्याच्या आधी 2-3 वर्षापूर्वी मंदिर झालेलं आहे. विठ्ठल 98 मध्ये मंदिर प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. म्हणजे प्राणप्रतिष्ठा 98 साली झाली आणि सप्ताह आपले सुरू झाले ते 2000 सालापासून झाले. म्हणजे आता हे 25 वर्ष, आता 25वे चाललं आहे ना. मंदिराची प्राणप्रतिष्ठा 98ची आहे. त्यावेळेसचे आहेत उघडे फोटो खाकाळ साहेबांचे वगैरे पूजा करतानाचे. आणि बाळकृष्ण महाराज तुमच्या तिकडचे खालचे हां बरं कोणतं गड बाळकृष्ण महाराज त्यांनी कलश बसवलेला आहे मंदिरचा. आळवंगीनाथ. तर त्यावेळेला ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मंदिराचा कळस बसवलेला आहे. त्यावेळेला हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज देवकर आमचे सद्गुरू, तर त्यांची प्रथम सेवा या ठिकाणी झाली. आणि त्यावेळेला त्याच्याही आधी बी एक सेवा झाली होती. ज्यावेळेला इथे फक्त चौथरा होता खालचा आणि त्यात आम्ही बाज कपाट काहीतरी टाकलेली होती आणि त्या महाराजांना ह्या चौथऱ्यामध्ये बसवलेलं होतं आणि आम्ही सगळे बाहेर बसलेलो होतो. बिगर माळीचेच होते, बरेचसे होते. पण त्याच्यातले आता बरेचसे जे मंडळ आहेत त्याच्यात जवळजवळ 15 ते 20 माणसं होती पहिले. पण ती कायनेटिकमध्ये बरीचशी मंडळी होती. तर त्याच्यातली बरीचशी काही गेले बी काळाच्या ओघामध्ये आणि काही गाव सोडून गेले, म्हणजे काही पळून गेले. तर सगळ्या प्रकारचे राहतात. तर त्याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे 5-6 जण जुने म्हणून मेंबर आहेत फक्त. बाकीचे बरेचसे नवीन मेंबर नंतर आम्ही काही ॲड केले त्याच्यात. आणि अजून बी पुढच्या दृष्टिकोनातून आता पाहू आपण काय करता येईल तेवढं. त्याच्या असे पूर्वी हे सांगत होतो मी तुम्हाला की मग महाराजांनी इथं प्रवचन केलं आतमध्ये. पहिलं प्रवचन झालं होतं ते सोनेवाडीच्या बाबांचं महाराजांचं. आणि मग आम्ही बसलो, पण मग मीच घेऊन आलो होतो मोटरसायकल. आणि तिथं बसल्यावरती प्रवचन झाल्यावरती मी त्यांना घरी घेऊन गेलो. तर त्यांनी शास्त्राचा विषय प्रतिपादन केलेला असल्याने मला काही तो कळाला नाही. मला काही कळालं नाही त्यांनी काय सांगितलं ते. बराचसा भाग थोडा वरचा कळत होता. आणि मग घरी गेल्यावरती ते मी त्यांना सरळ सांगितलं, कारण माझा स्वभाव रोखठोक आहे. नाही कळालं तर नाही म्हणेल, कळालं तर कळालं म्हणेल असा. त्यांना म्हटलं मला तुमचं प्रवचन अजिबात कळालं नाही. म्हणजे मी त्या तोंडावर म्हटलं तुमचं प्रवचन मला नाही कळालं. हे आमचे देसाई महाराज आहेत, जुन्यातले देसाई आहेत. भोंगाळे एक आहेत, अजून जुन्यातले बी.के. पाटील, बी.के. शिंदे आहेत, तुझी एक आहेत आणि अजून कोणी आहेत जुन्यातले मेंबर. मला वाटतं एवढेच राहिले. त्या विशेष करून आम्ही इथं गणपती बसवायचो पूर्वी. म्हणजे त्याच्या आधी गणपती 7-8 वर्षापूर्वी बसत होतो. त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे 92 सालापासून गणपती बसवत होतो. 93ला बसवला आपण. मी 91 साली इथं आलेलो आणि 91ला ही कॉलनी उभी राहिली होती. तिकडली कामं चालू होती आणि तिकडं आपण राहायला आलो. त्यावेळेला भाड्याने होतं. तर तेव्हापासून गणपती मंडळ. पहिलं इथं गजानन मंडळ होतं, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नव्हतं. आणि प्लॅनिंग तोच चालला होता गणपती बसवायचा. मग कोणीतरी म्हटले गणपती बसवा, कोण म्हटले कृष्ण बसवा आणि मग नंतर सगळ्यांच्या संयोगाने विठ्ठल रुक्मिणी बसवा असं ठरलं. काय भगवंताची इच्छा असेल, कारण नाव बी माधवनगर आहे आणि माधवाला या ठिकाणी यायचं. तर कृष्ण आणि पांडुरंग याच्यात भेद नाही. कृष्ण आणि पांडुरंग यायचं विठ्ठल रुक्मिणीचं खाली एक आणि इथं. आणि पूर्वी हे सगळं मोकळंच होतं, पटांगण होतं सगळं. खाली बँक कॉलनी होती तेवढी नानांची, तिथपर्यंत ती खालचा भाग होता आणि तिथपर्यंत इथून डायरेक्ट शाहूनगर दिसत होतं.
तेव्हा असा इथला इतिहास आहे, सगळ्यांना ज्ञात असावा की हे कसं काय झालेलं. आणि मग नंतर म्हणून पहिली पावलं लागली ती सोनेवाडीच्या महाराजांची लागली. आणि मग त्यांना मी विचारलं हे काय मला कळत नाही तुम्ही काय बोलले ते कळत नाही म्हटल्यावरती ते म्हटले अरे हे शास्त्रातलं असतं. म्हटलं हे शास्त्र कसलं असतं? म्हणजे शास्त्र नावात काय असतं ते आम्हाला काय माहिती, आम्हाला इतिहास भूगोल माहिती आहे असं. बऱ्याच लोकांची बी हीच अडचण आहे किंवा हे महाराज इथे बसून काय शिकवत असतील बरं लोकांना, किंवा ह्याच्यात काय आहे शिकण्यासारखं. बरं एखाद दिवशी आले ठीक आहे, ते दररोज काय इथे दररोज पाठ जो चालतं लोकांना असं वाटतं की बरं दररोज काय असेल बरं, एखाद दिवशी झालं विषय संपला. हां त्याच्यात काय तेव्हा पुढे मग ते म्हटले याच्या हा शास्त्र म्हणजे ज्याच्याद्वारे शास्त्र कळतं त्याला विचारसागर म्हणतात. आणि हा विचारसागर ग्रंथ माझ्याकडे मी शिकवतो. बरं म्हटले मग आम्ही येतो म्हटलं. त्यावेळेला 27 लोक मोटरसायकलीवर भाऊंच्याकडे गेली. किती लोक? 27 इथले गोळा केलेले आणि सगळे त्यांच्याकडे गेलो आम्ही. आणि मग गेल्यावर त्यांनी तिथे पाठ सुरू झाला आमचा विचारसागर सुरू केला त्यांनी. म्हणजे ही गोष्ट आहे 99ची 98-99च्या आसपासची. आणि मग म्हणजे इथली प्रतिष्ठा ही झाल्यानंतरच मग तिकडे गेलो. त्या 27 मधले पुढच्या आठवड्यात 7-8 लोक राहिली, बाकीचे पळून गेले. शास्त्राच्या अध्ययनाला लोक टिकत नाही. म्हणजे 27 मधले 7-8 राहिले, बाकीचे गेले. पण ते नंतर पुढे एक कमी होत गेले. आणि पुढे फक्त जवक साहेब, मी आणि विठ्ठल सोनेवाडीचं 1 जण आणि आम्ही 3 जण राहिलो. ते महाराजांना म्हटलं आम्ही आठवड्यातून एकदा येऊन तुम्ही आम्हाला शिकवता, ह्याच्यात माझं काही समाधान होत नाही. आणि जवक साहेब बी म्हटले, जवक साहेब कुठे गेले? हां ते म्हटले की बघ आपण दररोज घेत जाऊ. तेव्हा महाराजांनी सांगितलं या. भाऊ म्हटले दररोज येणार तर मग कोणत्या वेळेला? म्हटले तुम्ही सांगताल त्या वेळेला आम्ही येऊ, आमच्या वेळेवर तुमची वेळ नाही अवलंबून. ते म्हणते मग असं करत जा, आपण सकाळी 6ला पाठ घेत जाऊ. सकाळी 6ला पाठ चालेल. मग 6ला मग आम्ही लवकर 5ला उठून स्नान करून 5:30ला इथून निघून भाऊंच्या त्यावेळेला भाऊंनी स्नान करून बसलेले असायचे तिथे. म्हणजे त्यांना एवढी काळजी आमची की पोरे यायचे आणि अभ्यासाला. पूर्ण 6 महिन्याच्या काळात, पूर्ण 6च महिन्यात संपूर्ण विचारसागर संपला. कारण दररोज पाठ, दररोज सकाळी उठलं की पाठाला जायचं, सकाळी उठलं की पाठाला. आणि मग 6 महिन्यात म्हणजे 99च्या आसपासच तो संपून गेला. आणि त्यावेळेला मग महाराजांची गाठ पडली. म्हणजे मला भाऊंनी पाठवलं होतं महाराजांकडे. ते म्हटले काहीतरी घेऊन पाठवलं होतं त्यांनी मला, हे महाराजांना नेऊन द्या आणि माघारी ये म्हटले. आता त्यावेळेला मग दुसरं काय नव्हतं, मोटरसायकलवरती फिरायचं. ते घेऊन गेलो तर मग ते म्हटले बाळ कुठे? महाराजांची पहिली भेट झाली माझी. तो बाळ काय करतो रे? म्हटलं काय नाही. तर महाराजांचे शब्द असेच बरं का, नाही कोणी केलं तरी जाणार. बाळ त्यामुळे काय नाही, मी काय करतो ते महाराजांकडे थोडा अभ्यास करतो. म्हटले ते शास्त्र शिकवतात. कोणतं शास्त्र शिकवतात? म्हटले विचारसागर. असं विचारसागरमध्ये त्यावेळेला मध्ये चालला होता, ते कोणत्या तरंगात चालू आहे? म्हटलं 4था तरंग चालू आहे. त्याच्यात किती कोणतं हेडिंग काय चाललेलं आहे? म्हटलं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती काय असते? म्हणजे महाराजांनी एक प्रश्न. मग मी त्यांना तो सगळा विषय आता नाही सांगत, कारण आपल्याला वेळ बी नाही. कोणाला ऐकायचं असेल तर पठात येऊन बसा. आणि मग ते सगळं बोलल्यावरती मग ते म्हटले, त्यांना फारच विशेष वाटलं. कारण मी अभ्यास करायचो. अभ्यास म्हणजे असा की माझा वेळ फुकट नाही गेला पाहिजे. आणि कोणत्याही शास्त्राचं अध्ययन करणाऱ्या माणसाने हे डोक्यात ठेवायचं, आपला वेळ फुकट नाही गेला पाहिजे. फार मोठा बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही ते अध्ययन करतात, खरी गोष्ट करणार. आणि मग त्याचा नुसताच ऐकतो सोडून देतो, दुसऱ्या दिवशी विचारल्यावर काहीच कळाना त्याला, तर काय उपयोग होईल त्याचा? त्याला का कळत नाही? तर तो शास्त्रासाठी रडत नाही, त्याला शास्त्र कळत नाही.
जो शास्त्रासाठी आतून टाहो फोडतो ना त्याला शास्त्र कृपा करतो. मला का कळत नाही, असं काय माझं पाप आहे, त्याच्या मग त्याला ते कळायला लागतं. इतकं कळतं की त्याजवळ शास्त्र, त्याचंच नाव कृपा आहे. शास्त्र आत्मसात होतं आणि मग ते शास्त्र त्यावेळेला त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, त्याला काही माप नाही. कारण ज्या वेळेला त्याला शास्त्र हे कळालं, त्या नाही या आनंदाशी जोडा. तर त्या अशा प्रकाराने तर त्या पुढे जाऊन मग महाराजांचा परिचय झाला. त्याच्यानंतर आम्ही 2 वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम चालू केला. इथे दहीहंडी फोडत होतो. कालच तिकडं कार्यक्रम झाला तिथं दहीहंडीला. तर मग एका दहीहंडीच्या वेळेला अण्णांना घेऊन आलो होतो आम्ही. मग घेऊन आल्यावर अण्णा म्हटले, अरे दहीहंडी काय फोडता, तर सप्ताह करत जा. तर म्हटलं मग सप्ताह करायचा तर का भाऊ बी म्हटली होती तशी आधी, पण आपण त्यांना होकार दिला नव्हता. कारण हे सप्ताह म्हणजे बरंच मोठं लचांड आहे. असं कुठून परत महाराज गोळा करायचे कुठं काय करायचं एकदा आम्हाला काय कळत नव्हतं. आणि मग ते भाऊ म्हटल्यानंतर मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हटले. पहिल्या 2-3 वर्ष जवळजवळ भावांची कालेज कीर्तनं झाली इथे. म्हणजे भाऊ यायचे नाही इथे. आणि मग अण्णांनी बी त्यांच्याकडे बी जायचो आम्ही. आणि मग त्याच्याबरोबर ते मग त्याच्यानंतर मग महाराज या ठिकाणी जास्त सक्रिय झाले. कारण सगळे कीर्तनकार अण्णाच ठरवून द्यायचे आम्हाला पहिली 7-8 वर्ष. आणि नंतर जेव्हा कळायला लागलं मला त्यावेळेला ते म्हणले, अरे तुझा तू 5 जाणार, 2-4 आपल्या पाठातली ठेवायची, 4-5 अजून बाहेर पाहायची, म्हणजे नजर येते. म्हणजे काय ते नजर हा भाऊंचाही शब्द आहे आणि अण्णांचाही शब्द. भाऊ म्हणायचे नजर असली पाहिजे. परमार्थाची ज्याला नजर आहे मग तो खाली नाही जात. नजर या पदाचा अर्थ त्याला कळालं पाहिजे कशासाठी काय चाललेलं आहे. नुसतं सोंग दाखवून काय फायदा आहे. परमार्थ हा सोंगाड्या माणसांसाठी नाही, तर असली आपल्याला त्याच्यावर आरूढ व्हायचं आहे. कारण स्वतःचा शोध करायचा आहे, त्याच्यासाठी हा परमार्थ असतो. तेव्हा अशा पद्धतीने या दोन्ही महात्म्यांचं या ठिकाणचं मोठं योगदान आहे. आणि सगळे मंडळ अगदी जेवढे आहेत तेवढे सगळे अगदी सक्रिय आहेत, चांगलं कार्य करतात. पूजेचं सगळं काम आमचे फुलडाळे महाराज करत असतात. त्यांच्याकडे सगळे आपल्याकडे काका होते पहिले, कुलकर्णी काका, ते गेले. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं बा आपण मंदिर बांधलं तर मग पूजा आपण करायला पाहिजे. ते म्हटले मी करतो. म्हटले काही अडचण नाही, तुम्ही करा. जोशी काका ते वारले. आणि तेव्हापासून फुलडाळे महाराज त्या ठिकाणी काय करताय, पूजेचं काम चांगलं करतात. मंदिरात पहिल्यापासून प्राण प्रतिष्ठेपासून किती हरिपाठ चालू आहे. म्हणजे असं मंदिर तुम्हाला दिसणार नाही की ज्या मंदिर ओस पडलेलं आहे, ज्या मंदिरात काही कार्यक्रम होत नाहीत ते ओसाड मंदिर आहे. नुसतं मंदिर बांधून नाही चालत. मंदिर बांधण्यापेक्षा त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक कार्य चाललं पाहिजे. आणि त्याला सगळ्यांनी मग या परिसरातल्या अगदी ओंकार नगर सक्रिय झालं. सगळ्यात मोठं नगर कोणतं असेल सक्रिय तर ओंकार नगरवाल्यांचं फार मोठं. म्हणजे सगळ्यात त्याच्यातही महिला. आणि मग या सगळ्यांनी आणि मग परिसरातले एक जसे राहायला आले माणसं तसे या ठिकाणचा विस्तार झाला. तर आपलं कालेज कीर्तन संपल्यात जमाय. आता आपल्याला दुसरं काय करायचंच नाही. मला फक्त सांगायचं होतं एवढंच. कारण जास्त बोलण्यामध्ये कीर्तनाचा अभंग तुम्ही तर सगळे ऐकतात, त्याच्यात काय विशेष गोष्ट नाही. पण हा इतिहास तुमच्या समोर मांडला किंवा इथे, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही. नंतर जे लोक आलेले आहेत त्यांना याच्यातलं काहीच माहीत नाही. तर त्याच्यामुळे म्हणून ज्या साधूंच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हे मंदिर उभं राहिलं. सगळे कार्यक्रम या ठिकाणी हळूहळू पुढे चालू राहिले. आणि जसजसे सुज्ञ होत गेले श्रोते तसे तेच जास्त परीक्षक बनले. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. वक्ता नाही महत्वाचा, श्रोता महत्वाचा आहे. तो जर हुशार बनला तर मग पुढचं काम सगळं होतं. म्हणून शिक्षक कोणाच्या जीवावर आहे, विद्यार्थ्याच्या जीवावर आहे. तसाच प्रकार आहे. सगळे श्रोते जेवढे जर चांगले श्रोते असतील तर मग वक्त्याला तिथे आपोआपच पाहावं लागतं काय आहे ते. तर असा प्रकार आहे. तेव्हा गेल्या 25 वर्षापासूनची अखंड हरिनाम सप्ताहाची अविरत सेवा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपलं हे. ते म्हणजे मग महाराज थोडं मोठं करायला पाहिजे होतं ना. तर हे लोकांचं मोठ्याचं लक्षणच खोटं आहे. ज्याला लोक मोठं म्हणतात ना, हे खोटारडे लोक आहेत. कारण ते एकदाच करतात आणि नंतर बंद करून टाकतात. बरोबर.
अविरत चालले पाहिजे ना. हे जे अध्यात्माचं कार्य आहे ते अविरत झालं. म्हणून मोठं या पदाचा अर्थ मोठे नाही, श्रोता मोठा करायचा, याचं नाव मोठं. जो श्रोता ऐकणारा श्रोता तयार झाला म्हणून दुसरे कीर्तन करायला म्हणजे चावळतात असते. त्यांना असं वाटतं की आता काय सांगावं बा यांना. म्हणून मग शास्त्राचं तर सांगता येत नाही, कारण अध्ययन न करणाऱ्यांचा वर्ग सगळ्यात मोठा वाढलेला आहे आता सध्या. कीर्तनकार म्हणजे कुत्र्याच्या छत्र्या माहितीत का, उकरड्यावर उगवतात त्या अशा, पावसाळ्यात उगवतात बघा त्या अशा. इतक्या म्हणजे त्याला काही मापच नाही, इतके झाले. नसावे असं नाही माझं काय म्हणणं, पण त्याचा अध्ययन करणारा काय आहे का, 4-2 अभंग पाठ करायचे, चालला कीर्तन करायला. एकच अभंग 10 गावात फिरवायचा, 10 काय 100 गावात. दुसरा नाहीच आहे माहिती त्याला, तर काय करेल. म्हणजे अध्ययन बऱ्याच त्यांचे हरिपाठ सुद्धा पाठ नाही. बरेच महाराज असे आहेत त्यांच्या हरिपाठ सुद्धा पाठ नाही. एकदम बरोबर. काकड्या भजनाला तपास नाही, कारण हे करतच नाहीत ना, काहीच करत नाही. आणि अध्ययनामध्ये बोंबाबोंबच आहे. तर त्या याच्यामुळे समाज नाही सुधरू शकत, कारण ज्याला समाजाला काय माहीत नाही ना, म्हणून त्याचा गैरफायदा हे लोक घेतात. त्याचा गैरफायदा कोणी घेतला, समाज ह्यांना काय कळा ना. म्हणून श्रोता हा अधिक हुशार बनला पाहिजे. पहिल्यापासून अण्णांनी बी तेच केलं. म्हणजे इथे जी नियमावली चालते ती अण्णांनी घालून दिलेली, कारण नंतर अण्णांनी याच्यात म्हणजे पण पुष्कळ लक्ष दिलं. भाऊ त्यांच्या महिमेत राहायचे. भाऊंचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, कारण ते एकदा चातुर्मासाला गेले की तिकडे जाऊन थांबायचे. म्हणजे मी भाऊंच्याकडे जाण्याचं मुख्य कारण हेच होतं, नाहीतर मी भाऊंच्याकडं इकडं अण्णांकडे गेलोच नसतो. भाऊ काय करायचे, चातुर्मास सुरू झाला की ते निघून जायचे. आणि मग असेच 99च्या आसपास 2000च्या आसपास ते चातुर्मास आला. आणि मग मी भाऊंना म्हटलं मी काय करू आता. म्हणजे तू म्हणते तू अभ्यास करत बस. मग अभ्यास करत बस, पण मग आता अभ्यास तर जेवढा झालेला आहे तेवढा तर झाला, पण पुढे काय, माझे 4 महिने वाया जातील. मग मी शिंगोटी नानांना म्हटलं महाराजांकडे मला यायचं आहे. ते म्हटले यायचं आहे का, या या म्हटले. मग या म्हटल्यावरती मी नानांना म्हटल्यावरती नाना गेले निघून. त्यांना म्हटलं हे कशाच येत आहे त्यावर, कसं म्हणून नाना निघून गेले. पण मग मी भाकरी बांधली, बिछाना मोटरसायकली वाढ, मी नानांच्या घरी गेलो. ते म्हटले गेले. बरं म्हटलं जाऊ दे आपण आता मागून जाऊ. तर मग मी तिथं गेल्यावरती ते म्हटले, हे बसलेले होते, त्यात जुनं घर होतं तिथं. ते म्हणले हे कोण पोरे आला. मग ते नानांनी असं पाहिजे, हे आमच्या तिथलेच आहे म्हटले. असं मग त्यांना लक्षात आलं की बा आपण ह्याला ह्या म्हटले होते आपल्याला की आपल्याला यायचं. तर तेव्हापासून जे पाठाला तिथे चिकटलो. मग ते पुढचे 4 महिने, भाऊ तर नव्हते तिथे, पण ते मग 2-3, कारण त्यावेळेला माझा विचार सागर संपलेला होता. आणि नुसता संपलेला नव्हता, तर त्याचं मनन करून घेतलेलं होतं. मग त्यावेळेला तिथे वृत्ती प्रभाकरचे पाठ चालत होते आधी. आणि 6व्या प्रकाशामध्ये माझी एंट्री झाली. पहिल्या 3 पाठात मला तो विषय कळण्यासाठी गेले, पण मी घरी अभ्यास करत. आणि 4थ्या पाठात महाराजांनी मला अनुवाद विचारला. त्यावेळेला जो वृत्ती प्रभाकरचा अनुवाद 4थ्या पाठात केला होता, आणि तोही अनुपलब्धी प्रमाणात. तर त्यांना विशेषच वाटलं ते, कारण त्यांना अगोदर माहीत होता हा अभ्यास करणार आहे. आणि मग महाराजांचं फार प्रेम जडलं माझ्यावर. म्हणजे पाठातला सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे मी झालो असं मला तरी वाटतं. कारण ते मला जिकडे तिकडे जाईल तिकडे ते महाराजांनी घेऊन जावं. की शेवटी त्या 7-8 वर्षात काल्याची कीर्तनांना करत नव्हते. प्रत्येक कीर्तन मला घेऊन जायचे आणि ते म्हणायचे आमच्या पोरांनी केलं तर चालतंय का विद्यार्थ्यांनी. ते मला ऐन वेळी उभं करायचे आणि ते म्हणायचे, मग खाली बसून हसत राहायचे. तर अशा प्रकारची अण्णांची कृपा आणि भावांची कृपा या असा अखंड प्रवास चालू झाला. बोलता बोलता 25 वर्ष म्हणजे काही छोटा कालावधी नाही बरं. 4, 2, 5 वर्षामध्ये बंद पडून गेले सप्ते. 7-8, 10 वर्ष एखादा तप झालं तरी ते पुढे टळमळीला येऊन जातात. आणि याला कारणीभूत राहतो तो दिखावा कधीच टिकत नाही. असली जे असेल ना तेच टिकतं. तर तेव्हा अशा प्रकारचा हे आपले सगळे आत्तापर्यंतचा इतिहास तुमच्यासमोर मांडला. आता एकदा थोडंसं चिंतन करू. विठ्ठल
महाते गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाजिया पोरे आजी चोरी केली केली. तेव्हा प्रस्तुत या गवळणीपर प्रकरणातल्या काल्याच्या प्रकरणातल्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय गवळणीमध्ये चाललेल्या संवादाचं टिप्पण या प्रकरणामधून करतात. विठ्ठल विठ्ठल गवळणींचा संवाद चाललेल्या त्या संवादाचं टिप्पणी या अभंगामधून आलेलं आहे. पाहती गवळणी, पण केव्हा पाहती असं आपण म्हटलं. या गवळणी पाहती, कारण पाहती गवळणी तव ती पालथी दुधानी. अभंग कालेच्या प्रकरणातला आहे. आणि आज अभंग कोणता घ्यायचा? बाळक्रीडेचा, काल्याचा किंवा गवळण असा नियम आहे. म्हणून या अभंगाची ज्या ठिकाणी आपण घेतलेली सेवा आहे, गवळणींचा उच्च कोटीचा अधिकार होता. या सृष्टीतल्या सगळ्यात उच्च आणि भगवंताच्या अतिप्रिय अशा जर कोण असतील भक्त असे तर त्या गवळणी म्हणून सांगितल्या जातात. गोपिका, ज्या गोपिका गोनाम इंद्रिये पिबंती कृष्णरसम, ज्या कृष्णरसाचं पान करतात त्यांचं नाव गोपी असं आहे. ज्या कृष्णरसाचं नित्य पान करतात त्यांना गोपी असं म्हणतात. ज्या गोपींना भुलून हा परमात्मा चोऱ्या करेपर्यंत खाली आला. वास्तविक हा इतका मोठा आहे, याचं सगळं विश्व आहे. हे विश्व कोणाचं आहे? त्याच परमात्म्याचं. पण त्याला या ठिकाणी असणाऱ्या भक्तांच्या घरात चोरी करावी लागली तर याला म्हणतात त्या गोपिकांच्या वरती असलेलं प्रेम. विठ्ठल म्हणून उच्च कोटीच्या अशा भक्तिशास्त्र जे आहे त्या भक्तिशास्त्रात गोपिकांचं जे वर्णन केलं जातं तर ते अति उच्च कोटीचं असं केलं जातं. तर तेव्हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोणते तर गोपिका सा तस्मिन परम प्रेम रूपा, ज्यांचं प्रेम भगवंतावर आहे. सा तस्मिन परम प्रेम रूपा. आपण त्याच्यामध्ये बसत नाही, आपलं कधी असतं कधी नसतं असं डळमळीत प्रेम आहे. तेव्हा अशा प्रेमाला पात्र झालेल्या अनन्य भक्ती करणाऱ्या ज्या गोपिका होत्या, अनन्य, त्यांच्यासारखी दुसरी अनन्य नाही. अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यथा असं म्हटलं की त्यांनी सगळ्या आश्रयाचा त्याग करून एक भगवंताचा आश्रय केलेला असतो. आणि अशा या गोपिका, आणि मग त्या काय करतायत असं म्हटलं तर त्या काही नाही, कृष्णरसाचं पान करून तद्रूप झालेल्या अशा असणाऱ्या त्या गोपिका लौकिक जीवनही जगत होत्या आणि आध्यात्मिक जीवनही जगत होत्या. आपली बी तीच अवस्था आहे. आपल्याला बी लौकिक जीवन जगावं लागतं. जो जो मनुष्य ज्या ज्या आश्रमामध्ये राहतो त्याला त्या त्या आश्रमाचे धर्म पाळावे लागतात आणि त्या त्या आश्रमामध्येही काम करतो. परंतु तो कोणत्याच आश्रमाचा नसतो अशी जेव्हा भूमिका बनते त्यावेळेला तो उच्च कोटीवर जातो. आश्रमाच्या पलीकडे परमात्मा आहे. तेव्हा सगळे आश्रम परमात्म्याकडे घेऊन जातात. एक पहा, आश्रमात आहे म्हणून देव भेटतो असं असतं तर सगळ्यांना भेटला असतं, कारण सगळे आश्रमात आहे. पहिला ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम, चतुर्थ 4 आश्रमांची उभारणी आहे. आणि हे 4ही आश्रम भगवंताच्या प्राप्तीसाठी निर्माण केलेले आहेत. देवाची प्राप्ती व्हावी म्हणून आहे. म्हणून का ब्रह्मचर्य आश्रमामध्येही भगवंताची प्राप्ती होते, गृहस्थाश्रमात देवाची प्राप्ती होते. काय सांगा, आमचे किती साधू संत झाले. 18 पगड जातीमधून निर्माण झालेले हे सगळे, ज्यांचे जन्म 18 पगड जातीत झाले पण उच्च कोटीला गेले. आपल्याकडे तरी यादीच आहे ना. सजन कसाया विकुला गेवा, माळ्या सावत्या सगुरु लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे.
सुखामळ्या संगे होरे होरी, अशी तुम्हाला सारे दिसतील सगळे संत की ज्यांच्याकडे प्रत्यक्ष सगुण परमात्म्याने त्यांना भेट द्यावी. भगवंताचे दोन प्रकार आहेत, एक सगुण साकार स्वरूपात मध्ये भेटणारा आणि निर्गुण निराकार. तुम्ही आम्ही सुद्धा दोन तत्वामध्ये राहतो. सध्या आपण दोन तत्वामध्येच आहोत. आपल्याला देह आहे का नाही का पडला? देह पडलेला नाही, देह आहे आणि देहात असणारं चैतन्यही आहे. म्हणून तुम्ही सगुणही आहात आणि तुम्ही तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. हनुमान सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, एकू गोविंदुरे, तुझ सगुण बनोती निर्गुण रे, तुझ सगुण बनोती निर्गुण रे, सगुण बनोती निर्गुण रे, तुझ सगुण निर्गुण रे. उपाधीचा संसर्ग झाला की सगुण झाला आणि उपाधी रहित चैतन्याला निर्गुण असं म्हणतात. तुम्ही सुद्धा निर्गुण निराकार परमतत्व आहात. तुम्हीच विठ्ठल आहात, निर्गुण निराकार परमतत्व. खरं तर मला नेहमी शंका अशी वाटते, असलेल्याचा स्वीकार करायला अवघड आहे का नसलेल्याचा स्वीकार करायला अवघड आहे? हो बोला बोला. नसलेल्याचा स्वीकार करायला अवघड आहे का असलेल्याचा? असलेलं उपलब्ध आहे ना, असलेलं उपलब्ध आहे, त्याचा काय अवघड आहे? नसलेलं जे आहे त्याचा स्वीकार करायला अवघड. पण जगत असं झालं पहा की नसलेल्याचा स्वीकार अगदी सहजतेने करतात आणि जे असलेलं कोण आहे? चैतन्य सच्चिदानंद ब्रह्म हे असलेलं. आता नसलेलं सांगा, साकार स्वरूप आहे. साकार झाला, मायेची उपाधी धारण केली ना, कारण ते कधी असतं कधी नसतं. जे साकार स्वरूप आहे ते कधी असतं कधी नसतं. म्हणून असली जे असतं ते नित्य टिकाऊ जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात. व हे असलेला, पण असलेल्याच्या योगाने नसलेला आला. कोण? देह आला. मग देह जरी आला तरी ज्याला कळाला तो त्या देहामध्ये राहून सुद्धा असलेलाच होतो, नसलेल्याचा आपापच त्याग होतो. वास्तव मी कोण आहे? तर मी परमात्माच आहे. अशा प्रकारचं ज्ञान या मानवी शरीरात होतं, इतर शरीरात होत कळतच नाही. तर होईल कसं? पण दुसरी गोष्ट, माणसांनाच कळा ना अजून. तर कुत्र्याला आणि मांजराला कधी कळायचं? कुत्र्याला मांजराला नाही कळणार, त्याला बुद्धी नाहीये, बुद्धिहीन आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे, वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचा दुसरं काही वैभव नाही. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ. एक जरा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. माऊली ज्ञानोबा सांगतात दुसरं काही नाही. एकदा बुद्धीचा निश्चय झाला, कारण निश्चयात्मका बुद्धी आणि संशयात्मका बुद्धी अशा दोन बुद्ध्या सांगितलेल्या आहेत. ज्या बुद्धीत संशय असतो तिला संशयात्मका बुद्धी म्हटल्या. जोपर्यंत परम स्वरूपापर्यंत तो जीव पोहोचत नाही, तर का पोहोचत नाही तर त्याला संशय आहे. ज्याचे संशय जातात त्याच्या सगळ्या क्रिया ढाळे ढाळे कमी होत चालतात, पारमार्थिक. अजून एक दुसरं तत्व सांगतो तुम्हाला. लोकांना जसं संसार
करत राहावा करत राहावा करत राहावा अशा प्रकारची भ्रांती आहे ना. मरस्तोपर्यंत संसारच करतो, रिटायर झालेली सुद्धा संसारातच गुंतले, ते दुसरीकडे कुठेच नाही गेले, तिथेच बसलेले. तसे परमार्थामध्ये असे काही गट आहे की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने तो स्वरूपापर्यंत पोहोचलेच नाही. परमार्थ हा संपतो आणि संसार कधी संपत नाही. या दोघांच्यात इतका भेद आहे. जो कधी संपतच नाही त्याचं नाव संसार, कधी संपतच नाही. कारण तुम्ही आम्ही अनादी कालापासून या संसाराच्या माळेमध्ये गुंतलेला आहे, अजून नाही संपला. पण या मानवी शरीरात ज्याने बुद्धीच्या जोरावरती काय केलेलं आहे, परम चैतन्य स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं, म्हणजे आपलंच ज्ञान आपण करून घेतलं की त्याचा परमार्थही संपतो. असं नाही की परमार्थ टिकून राहतो. ते म्हणले चालू नाही, पण तिथे पूर्णत्वाला गेलेला परमार्थ हा, कारण तो पुन्हा जन्म घेत नाही, तो पुन्हा व्यक्ती जन्म घेत नाही. आणि ज्यांच्याकडे पूर्णत्व आलेलं नाही ते पुन्हा जन्माला आल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठल आता हा विषय कशासाठी चाललेला आहे? कोणी म्हणेल काय याच्यापासून पडल्यावर तुम्हाला, तर त्याच्यापासून असा आहे, काही जन्माला ज्या गोपिका भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर ती गोकुळामध्ये अवतरित झाल्या, तसे भगवंतांनी चरित्र बऱ्याच ठिकाणी केलं. म्हणजे रांगता गोधणे राखता असं म्हटलं, रांगता गोकुळात आणि गोधणे राखता वृंदावनात, यमुनेच्या काठावरती. तुम्हाला तिथेही चरित्र झालेलं दिसेल, इथेही. तसा ते अवतार घेतला मथुरेत, उत्पत्ती कुठं झाली म्हणजे काय का होईना प्रगटीकरण कुठे झालं देवाचं. देवाचा कधी जन्म होत नाही. खरं तर तुमचाही जन्म झाला नाही, पण तुम्हाला पटायचंच नाही. आपण वाढदिवस साजरे करायला निष्णांत आहोत. तुमचा जन्म झाला का? आपला जन्म झालाय का सगळ्यांचा? ते म्हटले झाला महाराज. अहो तुमच्या शरीराचा जन्म झाला, तुमचा नाही झाला आजपर्यंत. तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्माचा आहात. तुमचे शरीर उत्पन्न झालेलं आहे, एक दिवस त्याला काडी लावावं लागेल आणि तशी तयारी करायची असते, त्याचं नाव परमार्थ. ज्याला काडी लावायची तयारी झाली की समजायचं हा परमार्थात निष्णांत आहे. आणि ज्याला काडी लावलेलं नाही, काडीचं नाव सुद्धा सहन होत नाही. जळो आता संसार पैसे जीव जळो आता संसारू कैसे बटपुरे कयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव दूरे. जळो आता संसार. तुम्हाला म्हटलं बा जळो, संसार जळो. आणि लोक परमार्थ करतात संसार सुधारायसाठी. बराचसा गट असा आहे, पंढरीच्या वाऱ्या निवृत्तीनाथांच्या वाऱ्या सुद्धा माझ्या कानावर आलं बरं, कारण माझ्या कानावर बरेच सगळ्या बाजून येतात. म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या सुद्धा वारकरी काही मनात इच्छा धारण करून तिकडं जाऊन वाऱ्या करून येतात. काही पंढरीच्या करतात, काही आळंदीच्या करतात. कशासाठी? संसार सुधारायसाठी. याला वारकरी म्हणत नाही. विठ्ठल सकामी माणसांचा परमार्थ नाही.
निष्काम झाला तर पाप जाईल. वेद बोधित निष्काम कर्म केलं तर पाप जाईल. वेदाने सांगितल्याप्रमाणे उपासना केली, निष्काम केली तर चित्तवृत्ती स्थिर होईल आणि सद्गुरू अपैसा भेटेची की. सद्गुरू शोधावे लागत नाही, आपात भेटतात. आणि तेच सद्गुरू असतात जे तत्वमसी महावाक्याचा प्रथम उपदेश करतात. असं विचारसागरामध्ये आला ना, तुम्हाला पहिल्यांदा कोणी उपदेश केला ते सद्गुरू आहेत. मग तुमचा निश्चय होत नसेल तर तुम्हाला बरेच शास्त्र पाहावी लागतात. कारण पहिला हे कळालं की मी देव आहे हे कळालं, पण कसा आहे मग याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. विठ्ठल या गोपिका ज्या याच्यामध्ये आल्या, कुठे गोकुळात अवतरित झाल्या भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर, तर तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या गोपिका होत्या. म्हणजे कोण होत्या हो? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी स्वतंत्र, कोणी स्वतंत्र, कोणी स्वतंत्र, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी स्वतंत्र, कोणी लेकी आणि कोणी स्वतंत्र म्हणजे सासू. तीन प्रकारच्या स्त्रियांचं वर्णन आलं आणि आहेत सुद्धा तीनच. कोणी सुना आहेत, त्या सुनांच्यावर देखरेख ठेवायला, आत्ताच नाही सांगत पहिलं पूर्वीचं, सुनांच्याकडे देखरेख ठेवायला कोण आहे? सासूबाई आहे. आणि त्या सासूबाईची बी एक मुलगी आहे की जिचं लग्न झालेलं आहे म्हणून एक मुलगी आहे. एक सून आहे जी पारतंत्र्यात आहे. एक सासू आहे जी स्वातंत्र्यात आहे. सासूला विचारावं लागतं का कोणाला? म्हणजे आत्ताच नाही सांगायचं, कायम लक्षात ठेवा. आता सासाला विचारावं लागतं सुनांना. त्या पूर्वीचा काळ आहे. आणि बघा, सासू स्वतंत्र मानली. अण्णा सांगायचे नेहमी, जी स्वतंत्र आहे ती सासू आणि जी पारतंत्र्यात आहे ती. चाव्या कोणाच्या कमराला? एक पेटी राहायची, त्या पेटीत साखर पिकर, चहा पावडर सगळं काय, त्याला कुलूप लावलेलं. मग त्या यांनी जावं आता काय, तिला जर काय खाऊशी वाटलं तर ते सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि तुला खाऊशी वाटतं का? तर तिने म्हणा, तुला खाऊशी वाटतं का? मला ठसका नका येऊन देऊ बरं का आचारी. इकडे ठसका यायला लागला, कीर्तन बंद होईल. विठ्ठला विठ्ठला या महिलांचे तीन गट: पारतंत्र्यात असलेली सुनबाई, स्वातंत्र्यात असलेली सासूबाई आणि कधी पारतंत्र्य कधी स्वातंत्र्य, तिला म्हणतात लेक. माहेरावरून लेक आली तर आईला विचारते का, मी चाली कीर्तनाला? तिने लगेच हा ते म्हणजे थांब थांब का थांब म्हणस तर गेली सुद्धा. आता तीच जर सुनबाई असेल, सासूबाई कीर्तनाला जाऊ का? त्या सुनबाईला लगेच, कारण मुख्यमंत्री आहेत ना त्याच्यावरचे. 25 वर्ष झालं सप्ताह चाललोय माधवनगरला, कधी गेली का मी? तुला लगेच आता नवीन लग्न झालं की जाऊशी वाटतं. 25 वर्षात मी कधीच गेली नाही. तुला लगेच बरं आता ती कोण कीर्तन ऐकायला चालली. ती काय
पारतंत्र्यात ती कोण? सुनबाई. पोरगी गेली निघून आणि तीच जर कीर्तन ऐकणारी काही सासू असेल तर ती काय विसरून येईल वय कोणाला? सुनबाईला की मी चालली कीर्तनात. गेली गेली. 3 प्रकारच्या गोपिका गोकुळामध्ये सुद्धा होत्या. त्या 3 प्रकारच्या गोपिका म्हणजे अहो गोपिका हा असा भाग आला. गोपिका 3 प्रकारच्या होत्या म्हणजे कशा? तर त्याचा भाग असा आहे, पारतंत्र्यात असलेले, पारतंत्र्य आणि स्वातंत्र्यात असलेले आणि स्वातंत्र्यात असलेले. काही गोपिका कर्मपर होत्या म्हणजे कर्माच्या कचांड्यात सापडलेल्या. जसा वेद त्रिकांडी आहे. वेद कसा आहे? त्रिकांडी. काही गोपिका या कर्माचं अनुकरण करणाऱ्या अशा होत्या, कर्मिष्ठ होत्या, कर्म करणाऱ्या. काही गोपिका होत्या त्या उपासना करणाऱ्या होत्या आणि काही गोपिका होत्या त्या तत्वज्ञानी म्हणजे ज्ञान परिपूर्ण अशा झालेल्या. अशा काही गोपिका होत्या. या 3 गोपिका म्हणजे आता त्याच्यात पुढची गोष्ट अजून जे नित्य पारतंत्र्यात राहते त्याला कर्म म्हणावं. जे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यात राहतं त्याला उपासना म्हणावी आणि जे नित्य स्वातंत्र्य आहे त्याला तत्वज्ञान म्हणावं. विठ्ठल म्हणून जे कर्मात सापडले ते पारतंत्र्यात आहेत. म्हणून गोपिका त्या सुद्धा पारतंत्र्यातच होत्या. काही उपासनेमध्ये होत्या. उपासनेत कधी स्वातंत्र्य आहे आणि कधी पारतंत्र्य आहे. उपासनेचा भाग आहे. त्याला उपासना या पदाचा अर्थ भक्ती असा होतो. बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ते म्हणजे महाराज नवीन काय आहे? उपासना भक्ती आहे. भक्तीत कधी स्वातंत्र्य आहे आणि कधी सोपं सांगू का? आता पंढरीची वारी आलेली, आमच्याबरोबर येता का? ते म्हणले घरच्यांना विचारतो. म्हणजे तुम्ही कशात आहात? स्वातंत्र्यात का पारतंत्र्यात? दुसऱ्याला विचारणं आले की पारतंत्र्य आले. ते म्हणले जा तर गेले, पण 15 दिवस निघाले वारीला तर कशात आहेत तुम्ही? स्वातंत्र्य झालं ना म्हणजे उपासने. एकदा तुम्ही रस्त्याला लागल्या विषय घरचा संपला. फक्त त्या माणसाने तोडायला पाहिजे सोनवणे गुची. मग काय अडचण नाही. गेल्या वेळेस आले होते दिंडीला, पण मधूनच आले मला वाटतं. आले होते पूर्ण. तर त्या ज्यांना ते जास्तीत जास्त संख्येने यायचं असेल तरी आमच्याबरोबर या. आम्ही आहेत पंढरीच्या रस्त्यावरती. 1-1.5 महिन्यावर दिंडी राहिली आपली. अगोदरच तयारी करा म्हणजे मग काय अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा उपासना ही स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याने जोडलेली आहे. आणि तत्वज्ञान हे स्वातंत्र्य आहे. ज्या वेळेला जीव मुक्त होतो ना त्याच्यावरती को विधी को निषेध हा कोणताही विधी त्याच्यावरती काम करत नाही. याला स्वातंत्र्य म्हणावं. ज्याला विधी काम करतो त्याला पारतंत्र्य म्हणावं. म्हणजे त्याच्यात विधी आहे का नाही त्याला पाळावं लागतो का ना. जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत तुम्ही विधीला सोडू शकत नाही. आता त्याच्यामध्ये फार खोली पण जाऊ दे. आपल्याला जेवढा विषय घ्यायचा तेवढा घेऊ. तेव्हा मग आता या गोपिका कोणत्या की ज्याची दुधानी पालथी झाली त्या गोपिकेचा विषय चालला इथे. म्हणजे मी काय तुम्हाला दुसरं नाही माहिती सांगू राहिलो. तर आपला मूळ विषय काय चाललेला आहे? पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. महाराज 3 गोपिका तुम्हाला मी सांगितल्या. एक पारतंत्र्यात राहणारी कर्मप्रधान गोपिका, दुसरी जी आहे ती उपासना प्रधान गोपिका आणि तिसरी जी आहे ती ज्ञानप्रधान गोपिका. जिची दुधानी पालथी झाली ती कोणती आहे? तर ती ज्ञानप्रधान गोपिका. अभंगाचं पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी
गवळणी तवती पालती दुधानी. केव्हा पाहते ही गवळण? केव्हा पाहते? केव्हा पाहते म्हणजे उठल्यावर सकाळी पाहते. म्हणजे चोर कधी चोरी करतात म्हणजे रात्रीच करतात. गोकुळात रात्रीच्या चोऱ्या होत होत्या का? तर होत होत्या. कशावरून? पाहती गवळणी. या गवळणीवरूनही असं लक्षात येतं की तिने ज्या वेळेला मग आता गवळण पाहती याचा अर्थ त्याच्या आधी ती जाग्यावर नव्हती असं काढवायला लागला किंवा या अगोदर लक्ष नव्हतं. मनुष्य सुषुप्त अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला त्याची वृत्ती अज्ञानात लय पावते. अज्ञानामध्ये वृत्तीचा लय झालेला असतो म्हणून तिथे वृत्ती नाही राहत. मग त्यावेळेला वृत्ती नाही तर ज्ञान होत नाही. जागृत अवस्थेमध्ये अंतःकरण वृत्तीने जीवाला ज्ञान होतं आणि स्वप्नावस्थेमध्ये ज्ञान होतं का? होतं. कोणत्या वृत्तीने? अविद्या वृत्तीने. अविद्या वृत्तीने. बरं सुषुप्तीमध्ये ज्ञान होतं का? सुषुप्तीत नाही. तर मी सुखाने झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतं हे ज्ञान कोणाचं आहे आणि कोणत्या वृत्तीने? कारण कोणाचं म्हटलं तर साक्षी भाष्य खालून साक्षी धरावं लागेल चैतन्य. पण वृत्ती कोणती? तर तिथे अविद्या सूक्ष्म वृत्ती मानलेली. विठ्ठल एकंदरीत 3 अवस्थेमध्ये जीव फिरत राहतो. आता आपण कोणत्या अवस्थेत आहेत? बरीचशे लोक, बरीचशे का सगळे? सगळे म्हणजे अजून कोणी झोपलं नाही. आता झोपणार नाहीत कारण आता पोटात काही नाही त्याच्यामुळे आता झोपणार नाही. जर तुम्ही घरूनच टाकून आलेले असते तर मग मात्र इथे झोपले असते. त्या आता आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत. जागृतीमध्ये आपले व्यवहार चालू आहेत. याच्या नंतर सुषुप्ती अवस्था येते रात्रीच्या वेळेला आणि सुषुप्तीतून बाहेर पडलो की स्वप्न अवस्था येते. पुरीतत नाडीमध्ये 1.5 सेकंदाच्या कालावधीमध्ये स्वप्न अवस्था अनुभवायला येते. विठ्ठल किती वेळ पडतं? 1.5 सेकंद म्हणलं. पुरीतत नाडी कंठस्थ असणाऱ्या नाडीत हे स्वप्न पडतं. 1.5 सेकंदात प्रचंड मोठा पसारा अनुभवायला येतो. किती म्हणून म्हणता त्याला काय माप नाही. पण माझा विषय आता तो नाही म्हणून नाही सांगत बसत. चला तर तेव्हा मग आता ही गवळण उठली असं. पण उठली तर कशातून उठली? तर सुषुप्ती स्वप्नावस्था संपली असेल. काही लोक म्हणले आम्हाला स्वप्नच पडत नाही महाराज. पडत नाही का? तुम्हाला कळत नाही? स्वप्न पडत नाही का? कळत नाही. त्याच्यामध्ये काय अवस्था आहेत त्याच्यामुळे नाही कळत. कदाचित कळणार त्यांना. तर पण सगळ्याला कळतच नाही असं नाही. एक वेळ तरी कळेलच त्यांना. तर तेव्हा ती गवळण उठलेली तर केव्हा उठली असं कल्पना केली तर बहुतेक लोक पहाटे उठावं असं सांगितलेलं आहे शास्त्राने. की प्रत्येक व्यक्ती आमचे साधक सगळे पहाटे 4 वाजता सगळे साधक उठतात. बघा बरं का, अभ्यास करणाऱ्या सगळ्या माणसांना सांगितलेलं आहे की 4 वाजता काय केलं पाहिजे? उठले पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय करावी? साधना करावी. 11:37 आल्टो कोणाची बघा तिथं अडचण होती. रामकृष्ण विठ्ठल
साधकाने पहाटे उठावं, अभ्यास आणि चिंतन करावं. 4ला बरोबर उठला पाहिजे तो, तर त्याला आम्ही साधक म्हणू, नाही तर तो काय साधक आहे तेव्हा. संध्याकाळी 10 वाजल्याच्या पुढे जागायचं नाही. आता आपण कीर्तनाची मर्यादाच आमची 10वर गेलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला कीर्तन करून आल्यावर तर फार 12 वाजतात, 1 वाजतात काही काही वेळेला. ग्रामीण भागात 9 ते 11 कार्यक्रम असतो. पण मग आलं तरी तरी बी 4 तास झोप झाली की 4-5 तासानंतर उठतो. जो मनुष्य समाधीचा अभ्यास करतो त्याची झोप कमी होते, म्हणजे ध्यान योगाचा अभ्यास करणाऱ्याची झोप कमी होते. पण त्यांनी केला पाहिजे, नाही तर ध्यान करायला गेला आणि तिकडंच झोपला. ध्यानाच्या जवळ झोप राहते. चला जाऊ द्या. तर तेव्हा पहाटेला या गोपिका उठायच्या. पहाटे उठून अंगण झाडणं, पाणी टाकणं, सडा, रांगोळी, म्हणजे ते सगळं हे काम पहाटेच्याला. पण मग सकाळी उठल्या उठल्या तर पहाटे उठलेली ही गोपिका पाहते की पाहती गवळणी तवती पालखी दुधाणी. म्हणजे रात्री तर लवकर झोपले होते आणि आता ह्या पाहायला गेले तर दुधाणी या पदाचा अर्थ आहे ज्याच्यात दुधासारखे पदार्थ ठेवले जातात ते सगळ्या दुधाने. म्हणजे दूध ठेवलं तरी तिला दुधाणीच म्हणायचं. किंवा ज्या पात्रामध्ये लोणी ठेवलेलं आहे ती बी दुधाणी, किंवा ज्या पात्रात दही ठेवलंय ती दुधाणी. दुधाचे पदार्थ 4 पदार्थ मुख्य आहेत. दूध, दही, दह्यानंतर लोणी आणि लोण्यानंतर तूप. 4 मुख्य पदार्थ दुधापासूनचे धरले. आसाराला बाहेर काढलं. मुख्य दूध म्हणून 4 प्रकार. हे दुधाणीचे प्रकार, दुधाणी झाली 4 प्रकाराची. या तिने पाहिलं, तुम्हाला मी आधी सुरुवात करताना असं म्हटलं होतं की ही गोपिका कोणती आहे. ज्या गोपिकेची दुधाणी पालथी झाली ही गोपिका कोणती आहे. ज्ञान प्रकार. कोणी सांगितलं? ऐकणाऱ्याने, श्रोत्यांनी. जी तत्वज्ञानी आहे, ज्ञानपर आहे ती गोपिका. तरी बघा सांगायचं राहिलं, कर्मठ आहे तर अडचण नाही, पण कर्मठाने नैष्कर्म्यता करावी. उपासना करतो तर चांगली गोष्ट आहे, पण त्या उपासकाने आत्मरती करावी आणि तत्ववेत्याने आत्मस्वरूपाशी अनुसंधान करावं. विठ्ठल म्हणजे कर्म केव्हा सिद्ध आहे. तुमचं कर्म, चांगलं कर्म केव्हा होईल. नैष्कर्म्य केलं तर कर्म चांगलं होतं. उपासना केव्हा सिद्ध होते. आत्मरती असेल तर उपासना सिद्ध होते. आणि आत्मस्वरूपाचा अनुसंधान जो करणारा तत्ववेत्ता आहे, म्हणजे नित्य अधिष्ठानावर राहणारा, तो त्याला तत्ववेत्ता पुरुष म्हणावं. या गोपिका कशा होत्या. अधिष्ठान स्वरूपाशी. म्हणून तर त्यांच्यात उधाण्या पालथ्या झाल्या. विठ्ठल दुधाणी म्हणजे काय हे कळालं तुम्हाला. ज्याच्यात दुधाचे पदार्थ ठेवले जातात. दुधासारखे म्हणजे 4 मुख्य पदार्थ, त्याचं नाव दुधाणी. पण ते म्हणले ही दुधाणी, तर सरळ अर्थ झाला महाराज की ती गोपिका होती गोकुळात राहणारी आणि तिच्या काय 4 असं गृहीत धरून झाला की 4 पात्र होती. त्या 4 पात्रात एकात दूध होतं, एकामध्ये लोणी होतं, एकामध्ये तूप होतं, एकामध्ये दही होतं. 4 पात्रात 4 पात्र. सगळी पात्र म्हणले हो, सगळी म्हणा किंवा एकच म्हणा, कारण नाव दुधाणी असं एकच ठेवलं. सगळे होते किंवा एकच होते. त्याला पण पालथी झाली. पण पालथी कशी काय झाली. तर कशी झाली तर कोणीतरी येऊन काय केलेली, चोरी केलेली. आणि चोरी केली, त्याने त्यातला माल खाल्ला आणि भांड जे आहे ते पालथं घालून ठेवून दिलं. पालथ्या भांड्यात माल राहत नाही. जर उताना असेल तर त्याच्यात माल राहतो. पालथं करून टाकलं. कोणी केलंय तर त्याचं उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये की म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे, नंदाच्या पोराने केली असं म्हटलं. पण दुधाणी या पदार्थाचा सरळ अर्थ असा झाला की जे दुधाचे पदार्थ त्याच्यात भरलेले होते त्याला खाऊन टाकलं त्यांनी. काय करायचे भगवान श्रीकृष्ण.
सवंगड्याला एकत्रित करायचे आणि मग काय करायची, त्या सवंगडी एकत्र करून सगळ्यांना पुष्कळ खाऊ घालायचे. रात्रीची वेळ, कृष्णा दुपारचे कधी खाल्लेलं आहे बरं म्हटले. मग आता मग आपल्याला काय भुका लागलेली आहेत, संध्याकाळची वेळ म्हटले. मग थोडंसं थांबा, लोकांना झोपू द्या, मग आपण माल खाटू. चालेल म्हटले. मग आता भगवंतानी सगळे मिळवणी सवंगडे एक सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं आणि त्यातला माल. पण ती गोपिका झोपलेली असल्याने तिला काही कळालं नाही. पण आता उठली कधी, पहाटे उठली. पहाटे कोण उठतं म्हणजे ही गोपिका कोणती, ज्ञानपर. तिला कोणी उठवलं म्हणजे जे उठवतात त्यांनी उठवलं. कोण उठवतात, बाबा अहंकार निशिघनदार, बाबा अहंकार निशिघनदार, गुरुवचने फुटली पहाट, गुरुवचने फुटली पहाट, माता भक्ती बाबा अहंकार असं म्हणतात. म्हणूनच त्याच पहाटेला हे कळतं. ज्या वेळेला गुरुवचनाच्या द्वारे पहाट उठली त्यावेळेला दुधान्या पालख्या होतात. विठ्ठल आता म्हणजे दुधाणी या पदाचा अर्थ बदलावा लागेल. आता आपल्याला आतापर्यंत तुम्हाला मी फक्त गोपिकांच्या ती दुधाने पालखी झाली की जिच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ होते अशी दुधाणी झाली. पण असे इतके सोपे सांगतील संत तर ना, कारण ह्या कालेच्या प्रकरणातले हे जे अभंग येतात हे अभंग श्लेष अलंकाराने युक्त आहेत. श्लेष अलंकार मराठी भाषेमधला अलंकार आहे. तसे दोन प्रकारचे अलंकाराचे अलंकार या पदाचा अर्थ आमच्या हरिमहाराजांनी काल सांगितला होता परवा, पण जे नसलेले आलेले त्यांना सांगावं लागत. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे अलंकार आहेत. मराठी अलंकाराचे दोन भाग आहेत. त्या कारण मराठी लोकांनाच कळत नाही, हे मराठीचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे कधी पाहतच नाही ते काय चाललेलं आहे काय नाही. वास्तविक जेवढं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान मराठीत आलेलं आहे इतकं सोपं आणि सामान्य लोकांना म्हणजे शेतकऱ्याला ज्ञात होईल इतकं आहे. तुकोबारायांचे अभंग पहा, माऊलींच्या ओव्या पहा, तुम्हाला असं कळेल. कुठे जायची भीक मागायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल त्या असं सुंदर त्या काय सांगतो तुम्ही अलंकाराचा विषय चालला. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. त्या अर्थ अलंकारामध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यात अपन्नोती, व्यास्तुती, अन्वय, व्यतिरेक, रूपक, उपमा वगैरे वगैरे आहेत. आणि शब्द अलंकारामध्ये यमक, अनुप्रास आणि श्लेष या त्याच्यामधले आलेले त्याच्यात हा श्लेष नावाचा एक ज्याचे दोन अर्थ होतात त्याला काय म्हणतात, श्लेष अलंकार. म्हणजे पद उच्चारलं तर एकच उच्चारलेलं असतं. असं म्हणतात मंडन मिश्र जे कर्मठवादी होते आणि इतके कर्मठ होते की त्यांना भेटण्यासाठी शंकराचार्य गेले.
शंकराचार्य गेले तर त्यांनी ते इतके कर्मठ असल्याने ते यज्ञाधिक कर्म करायचे. ते करत असताना ते त्यांचा जो वाडा होता त्याचं दार बंद करायचे आणि आतमध्ये यज्ञ करायचे. म्हणजे हे का करायचे तर कोणी एखादा अद्वैती जर आला तर त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. जे पूर्वाश्रमीचे सुरेश्वराचार्य असं नाव आहे त्यांचं. म्हणजे हे आपलं नंतरचं नाव त्यांचं आचार्यांकडे आल्यावर सुरेश्वराचार्य झाले. आणि त्याच्या अगोदरचं नाव काय आहे त्यांचं मंडन मिश्र असं आहे. तर ते मंडन मिश्रांनी यज्ञ करावा असा. पण मग ज्या वेळेला आचार्य गेले दारात उभे राहिले तेव्हा दारात एक सेवक ठेवलेला होता त्यांनी. ते म्हणले काय पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला जे काय दान लागत असेल तर ते जरूर द्यायचं असं त्यांचा आदेशच होता. त्यात माझा यज्ञ चालू असताना जो कोणी याचक, मग तो संन्यासी येऊ आणि कोणी येऊ, जो मागेल त्याला ते देऊन टाकायचं, पण त्याला आतमध्ये पाठवायचं नाही. आणि अद्वैती तर नाहीच नाही. आणि नेमके शंकराचार्य त्या ठिकाणी गेलेले, उभे राहिले. आणि उभे राहिल्यावरती त्या जो पहारेकरी होता त्यांनी सांगितलं बा तुम्हाला आत नाही जाता येणार, तुम्हाला काय भिक्षा लागत असेल तर मी तुम्हाला देतो. ते म्हटले नाही चालणार, मला आत जायचं आहे म्हटले. ते म्हटले मग मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. योगी होते, त्यांनी योग म्हणजे शंकराचार्य योगी. योगी म्हणजे नुसते योगाची साधना करणारे योगी नाही, योगामध्ये फार प्रकार आहेत बरं का. शंकराचार्यांचा फार मोठा अधिकार होता. तसा माऊली ज्ञानोबरायांसारखे योगी, चांगदेवांचाही फार मोठा अधिकार होता. जे संपूर्ण शरीर भस्मसात करत होते. त्यांची जी साधना होती त्याच्यात चांगदेव महाराजांनी जे शरीर आहे ते शरीर नष्ट करायचं, पशुपक्षाच्या शरीरामध्ये जायचं. ते मोठे योगी. माऊली ज्ञानोबराय सुद्धा त्या त्या योगाच्या साधनेमध्ये, ध्यान योगाची सोपी साधना ती भिन्न अशी आहे. एकही रोग त्या योग्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचं नाव योगी. ज्याला एकही रोग राहत नाही. काय कारण, कारण शरीरच नूतन करतो. नखशिकांत पूर्ण शरीर नूतन तयार होतं. म्हणून आम्ही त्यांनाच योगी म्हणतो जे माऊली ज्ञानोबराय आणि चांगदेव महाराजांसारखे आहेत किंवा शंकराचार्यांसारखे आहेत. ते काय आहेत, योगी आहेत. बाकीचे योगी नाहीत बरं का. मग ते साधारण म्हणजे ध्यान धारणा करणारे तर पुष्कळ आहेत. पण त्या ध्यानाच्या द्वारे वृत्ती केंद्रित होते, बुद्धी तेज बनते, परंतु पुढचा भाग नाही होत सिद्ध. तर असे असणारे जे कोणी आमचे शंकराचार्याची, आणि त्यांनी काय केलं, योग बलाने त्या झरोक्यातून खाली गेले घराच्या आणि सरळ कोणाच्या समोर उभे राहिले, त्या मंडन मिश्रांच्या समोर उभे राहिले. मग ते समोर उभे राहिल्यावरती त्यांनी ते पाहिलं. मंडन मिश्रांनी कुतो मुंडी असं त्यांनी संस्कृतमध्ये विचारलं. कुतो मुंडी या पदाचा अर्थ आहे हे मुंडन करणाऱ्या, हे मुंडन करणाऱ्या तू कसा आलास, असं संस्कृतमध्ये त्याचा अर्थ झाला. पण एकच अर्थ नाही होत, त्याचा दुसरा बी अर्थ झाला. कुतोमुंडी म्हणजे हे मुंडन कुठून केलं. आचार्यांनी त्याचा एक दुसरा अर्थ पकडला. म्हणजे कुठून केलं म्हटल्यावरती ते म्हटले कुठून केलं तर आगलात असं म्हटले. आगलात पदाचा अर्थ आहे गळ्यापासून वरती मुंडन केलं. आता त्यांना हे विचारायचं होतं, मंडन मिश्रांना हे विचारायचं होतं की कुठून हे मुंडी म्हणजे हे मुंडन करणाऱ्या व्यक्ती तू माझ्या घरात कुठून प्रवेश केला हे विचारायचं होतं. यांनी अर्थ काय लावून घेतला कुतुमुंडीचा. तर ते म्हटले मुंडन कुठून केलं, तर म्हणले आग आलात म्हणजे गळ्यापासून वरच्या बाजूला केलेलं आहे. विनोदाचा भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इथून वर केलं म्हटले मुंडन. आता त्यांचा प्रश्न काय चालला आणि हे उत्तर काय देत आहेत. तेव्हा ते म्हणतात, पुन्हा मंडन मिश्र म्हणतात तुम्ही हे उत्तर दिल्यावर ते म्हणतात की किम पिता सुरा. तुम्ही काय पिता म्हणजे पिऊन आले का, सुरा म्हणजे तुम्ही काय दारू पिऊन आले नाहीत ना. कारण मी विचारतो एक आणि तुम्ही सांगताय दुसरा. तर याचं कारण काय की एका शब्दाचे
अनेक अर्थ होतात. कोणत्या अलंकारात? श्लेष अलंकारात. ते म्हणले मग म्हणजे पिता तर पिता तर त्यांनी अर्थ कशाचा घेतला? पिता या पदाचा अर्थ त्यांनी घेतला पिऊन आले का, आणि आचार्यांनी घेतला पिता न सुरा म्हणजे पिवळी दारू नसते, मग शुभ्र हा. कोण म्हटलं? शंकराचार्य म्हणतात की जी शुभ्र आहे दारू नेहमी शुभ्र असते म्हटले, पिवळी नसते. पण ते पिवळी पांढरी हे विचारतच नव्हते, पण यांनी केलं तर ह्यांनी विनोद तयार केला तिथं. कोणी? शंकराचार्यांनी त्या म्हणणं मित्राच्या समोर विनोद तयार केला, विनोदी भाषेमध्ये केलं. आणि मग ते म्हटले मी कसा आलो आणि काय आलो, पण मी आलेलो आहे. ते म्हणजे मी अद्वैती माणसाचं तोंड पाहत नाही. ते म्हणले नका का पाहिना, तू द्वैती तर काही अडचण नाही. त्यांनी ते पैज लावली, काय अडचण नाही, तू द्वैत आणि कर्मकांडी आहेस, कर्मकांड मानणार आहेस. तर मग त्याच्या पुढचा विषय मला नाही सांगायचा, जाऊ दे. आपल्याला फक्त एवढाच विषय होता की श्लेष अलंकारात अर्थ काय होतात? बदलले जातात. आणि मग तसाच प्रकार या गोपिकामध्ये, या गवळणीमध्ये हे झालेला आहे की काय झालेलं आहे की पाहती गवळणी तव ती पालथी दुधानी. ती गवळण पाहते, पहाटे उठलेली आहे, गुरुकृपेने जागी झालेली. त्यावेळेला तिची जी दुधानी आहे नाम अंतःकरण, म्हणजेच ज्याच्यात जीवपणा सारखे पदार्थ राहतात, म्हणजे अंतःकरणाचे घटक सांगितलेले चतुष्ट आहे. त्याच्यात मन बुद्धी चित्त आणि अहंकार. तसं दूध दही लोणी आणि तूप आहे. अगदी तसंच मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सगळे पालथे झाले, त्याचं नाव परमार्थ फलीभूत झालं. विठ्ठल म्हणून ज्याचे हे दूध आणि पालथी झाली की परमार्थ संपतो. मग सांगितलं तुम्हाला, आपला परमार्थ संपवायचा असेल तर दुधाने नाम अंतःकरण, त्याचं पालथ करणं म्हणजे त्याच्यातले घटक नाश पावणं. ते कसे होतील? तर भगवंताचे. कारण नंदाचं पोरग जर आलंच नाही जेवणात तर दुधाने पालथीच होणार नाही. अभंगाचं पुढचं चरण. म्हणती नंदाजी बोले, म्हणती नंदाजी बोले, म्हणती नंदाजी बोले, म्हणती नंदाजी जीवनात परमात्म्याचा प्रवेश जर नसेल तर दुधाने पालथ्याच होत नाही, त्या उताण्याच राहतात. म्हणजे त्याच्यात बरेच राहतात. मग पालथ झालेलं चांगलं का उताणं चांगलं आहे? आता बघा बरं, पालथच पाहिजे सरपंच, पण आता पाहिण्यातच पालथ्या काय करणार? त्याच्यात मन जे संकल्प विकल्प करत अखंड चालू आहे. मनोनाश झाला असं नाही, सारखा चालू आहे. उलट साधना करायला गेला तर मनोनाश व्हायच्या ऐवजी अजून विकल्प वाढले. एका ग्रंथाचा अध्ययन करायला बसला तर दुसरा ग्रंथ घेऊन आला, दुसऱ्याचं झालं तर तिसरा चौथा आणला, चौथा झाल्यावर पाचवा सहावा आणला. कारण तुम्ही ज्या वेळेला शास्त्राची खोली पाहायला जाताल तेव्हा यदुक्तम ग्रंथ कोट्टीभिही, कोट्टी ग्रंथ पडलेले, ज्याचा निश्चय होतो तो लवकर सुटतो आणि ज्याचा होत नाही तो ग्रंथाच्याच गाड्या या रडगाड्यामध्ये गुंतून बसतो. असा किंवा परमार्थामध्ये सुद्धा असेच गुंतलेले आहेत.
हा, जे करत बसले ते तेच करत बसले, त्याच्यातून बाहेर निघत नाही. का बाहेर निघत नाही? सवय पडिले वळण इंद्रिय असं, त्याला तो बाहेर नाही पडणार त्याच्यातून. आणि आपल्याला असं वाटतं की मग आपलं चाललंय हेच खरं आहे बरं का. म्हणजे आपल्याला आपला असा गैरसमज आहे की आपण करतो हे खरं आहे आणि बाकी करतात हे विठ्ठल विठ्ठल. म्हणून बहुतेक सगळे भक्त जर पाहिले तर ते त्याच्या त्या स्टेपवरून ते बाहेर पडतच नाही. की तेवढ्या स्टेपपर्यंत तिथेच मर्यादित राहतात. त्या मर्यादेची कक्षा तोडण्याची शक्यता नाही. कारण मन ताजतवानं असतं. बुद्धी निश्चयात्मका बुद्धी ही असं बुद्धीचं लक्षण केलं आहे. संकल्प विकल्पात्मक म्हणा हा जे चिंतनात्मक चित्त आहे आणि अहंभाव धारण करतं त्याला अहंकार म्हणतात. हे अंतःकरण चतुष्टय कार्यरत आहे तोपर्यंत दुधाने नाम अंतःकरण हे पालथ होत नाही. आणि पालथ होत नाही म्हणजे त्याच्यात पालथ झाल्यावर काय होतं बरं, तर त्याच्यातले पदार्थ गळतात. बरं, जसं आपल्या हातात तुमच्या समजा दुधाने म्हणजे नाम दुधाची भरलेली एक माठ किंवा गाडगं धरा असं दिलं तुमच्या समोर. पूर्वी सगळे पदार्थ बहुतेक गाडग्यामध्ये राहत, मातीची भांडी होती. आणि मग तिला असं जर केलं आणि मग ते पालथी जर केली तर त्यात दूध राहील का? नाही, म्हणजे मोकळी झाली. मोकळं होणं परमार्थात श्रेष्ठ आहे. आम्ही तर तसे नाही, युगानुयुगे पॅकच आहोत, म्हणजे बांधलेलेच गेलो आहोत. म्हणजे मनाच्या द्वारे बुद्धीच्या द्वारे चित्ताच्या द्वारे सगळे बांधले गेलेले आणि लोकांना त्याच्यातच हुशारकी वाटते. फार बुद्धी चालल्यावर माणसाला वाटतं मी किती हुशार आहे. अरे तू मूर्ख आहेस. कारण या बुद्धीच्या पलीकडे जा, मनाच्या पलीकडे जा, चित्ताच्या पलीकडे जा, चिंतनाच्या पलीकडे जा, अहंकाराच्या पलीकडे जा. तिथे तुला परमात्मा भेटेल. केव्हा? हे पालथ जर झालं तर भेटेल. आणि तू जर उताणा असतील तर ते भरलं राहील. मन संकल्प विकल्प करतच राहतं, बंद नाही झालं. युगानुयुग झाले परमार्थ करणारी माणसं संकल्प विकल्प करत बसतात. परमार्थ करणारे संकल्प विकल्पवान आहे. परमार्थ करणारे बुद्धीचे निश्चय न झालेले निश्चय ते अनात्म पदार्थाचे निश्चय करून बसलेले. तो विषय आपल्याला परत एक दुसरं कीर्तन. आणि ही एवढं सोपं आहे का तेव्हा? एवढंच मला उरकता उरका नाही पहिल्याच्या नाव चालेल. कारण आपल्याला महाप्रसाद खायचा आहे. लोकांना ऊन लागतंय ना, ऊन लागतं ना तुम्हाला सगळ्यांना. आणि मग हा तद्रूप कशी काय होतील त्या? नाही, आता हे आतले गेलेले सुरक्षित बसले. हे आतले बरोबर हुशार लोक आहेत. आतमध्ये बसलेले हुशार आहेत लोक. व्यवस्थित बसले का त्यांना माहिती हेकडे काय काय नाही. चला तर त्या म्हणून मन प्रारंभिक काळात परमात्म्याकडे घालवणं हे जरी चांगलं वाटत असेल तरी त्याला त्यातून मोकळं करायचं असतं. म्हणजे मनात संकल्प विकल्प पारमार्थिक सुद्धा संसाराचे तर मागच जाळले आणि परमार्थाचे जाळून टाकले तर तो मोकळा होईल, ना तर नाही होणार. आणि अशी अवस्था असा कोण पक्व आहे की जो त्याच्यातून बाहेर पडतोय? जो बुद्धीचे सुद्धा परमार्थातही बुद्धी आहे त्याच्याही पलीकडे निघून गेला. कारण देव हा बुद्धीच्या पलीकडे आहे. काय श्लोक? इंद्रियाणी प्राण्याव इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. हा परमात्मा मनबुद्धीच्या पलीकडे आहे. देव हा इंद्रियांचा विषय नाही. हा इंद्रियांचा विषय नाही. नव्हता मनबुद्धी काय प्रमाणे नव्हता मनबुद्धी इंद्रियांचा मेळा. कार्यकर्तृत्व हा कारणा वेगळा. येणे जाणे यासी नव्हते कवण्या काळा. तोची आला या नंदाच्या रावळा. आणि म्हणूनच आम्ही त्याला नंदाचा पोरगा असं म्हणतो. म्हणून हा जीवनात ज्याच्या आला त्याचं जीवन प्रकाशमान होऊन जातं. खरं तर उठवलं कोणी? सद्गुरूंनी उठवलं. म्हणून पहिल्यांदा पहाटेला जाग केले
ती गवळण जागी झाली केव्हा पहाती तेव्हा पहाटेला जागं केलं. कुणी केलं? गुरुजींनी केलं, गुरूंनी केलं. पहाती आणि मग उठली, प्रमाण दिला आपण नरहरी रामा गोविंद. आणि मग त्याच्यानंतर पाहिल्यानंतर परमात्म्याचा जो प्रवेश जीवनात झाला, अर्थात त्या सद्गुरूंनी तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग